सो आता फायनली जे पेड सबस्क्रिप्शन आहे इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपचे ते रिव्हील झाले बरं का. आता मी एक एक करून ज्यांचे मंथली सबस्क्रिप्शन प्लॅन आहे, प्रो व्हर्जन किंवा प्रीमियम व्हर्जन प्लॅन ना, ते एक एक करून सांगणार. ठीक आहे. सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन आहे आपलं जे फेसबुकचं जे मंथली प्लॅन आहे, तो मंथली प्लॅन आहे ₹387 म्हणजे ₹387 पर मंथ आपल्याला द्यावे लागणार आहे फेसबुकच्या प्रो व्हर्जन किंवा प्रीमियम व्हर्जनसाठी, ज्याच्यामध्ये आपल्याला फेसबुकचे जे प्रीमियम फीचर्स आहे ते यूज करायला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपलं दुसरं ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे आपलं व्हॉट्सॲप. ठीक आहे. व्हॉट्सॲपसाठी आपल्याला भरावं लागणार आहे ₹290 ₹290 पर मंथ. ₹290 आपल्याला प्रीमियम म्हणजे सबस्क्रिप्शन प्लॅन हा भरावा लागणार आहे. त्याच्यानंतर थर्ड जे सगळ्यात आपलं फेमस आणि सगळ्यात आवडतं ॲप आहे ते म्हणजे इंस्टाग्राम. आणि इंस्टाग्रामसाठी सुद्धा आपल्याला ₹387 म्हणजेच ₹387 आपल्याला भरावं लागणार आहे प्रो व्हर्जन म्हणा की प्रीमियम व्हर्जनसाठी. आता राहिला विषय हे सगळे असणारे फक्त प्रो व्हर्जन किंवा प्रीमियम फीचर. सगळ्यात मेन प्रश्न असा आहे की जे फ्री व्हर्जन आहे ते सुरू राहणार आहे का नाही. तर फ्री व्हर्जन जे आहे ते सुरू राहणार आहे, बट प्रॉब्लेम असा असणार आहे की फ्री व्हर्जनमध्ये आता खूप साऱ्या ॲड्स येणार आहे. ॲड म्हणजे आता जसं यूट्यूबवर आपण एखादा व्हिडिओ बघतो ना, व्हिडिओमध्ये कशा ॲड येतात तसे ॲड आता कशामध्ये येणार आहे, इंस्टाग्राममध्ये, फेसबुकमध्ये, व्हॉट्सअपमध्ये सगळ्या ॲड येणार येतात आणि ते ॲड आपल्याला बघावं लागणार आहे. कदाचित इन फ्युचर आता ते असं पण एखादं हे करू शकता, ते जे आता हे सगळे जे पेड फीचर्स आले ना, पेड फीचर्समध्ये आपल्याला ॲड दिसणार नाही, पण जे फ्री व्हर्जन राहील जे आपण नॉर्मल यूज करणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्याच्यामध्ये ॲड असणार आहे आता. ठीक. परत एकदा त्याच्यामध्ये मेनली ज्या प्रीमियम फीचर्स असणार आहे ना, ते प्रीमियम फीचर्स फक्त काही लोक अफोर्ड करू शकणार आहे. प्रत्येकजण तर काय करणार नाही. मोस्टली आपल्यासारखे लोक तर फक्त फ्री व्हर्जन यूज करणार आहे. मॅक्सिमम लोक ट्राय घेणार फक्त इंस्टाग्रामचं प्रीमियम व्हर्जन घेतील, जे असणार आहे ₹387. त्याच्यानंतर व्हॉट्सअपचं असणार आहे ₹290 आणि फेसबुकचं ₹387. अशी त्याचे प्रीमियम फीचर्स असणार आहे. बरोबर. मग राहिल्या दिवशी त्याच्यामध्ये फ्री फीचर्स म्हणजे फ्री व्हर्जन राहणार आहे का नाही, हा सगळ्यांचा प्रश्न होता. त्याच्या फ्री फीचर्स हे असणार आहे, फ्री व्हर्जन पण असणार आहे. त्याच्यामध्ये फक्त एकच प्रॉब्लेम असणार आहे की ज्यामध्ये आपल्या ॲड्स बघावं लागणार आहे खूप सारे. ठीक आहे. आणि ज्याच्यामध्ये खूप सारे ॲड जे असतील ते आपल्याला बघावं लागणार आहे. आणि राहिल्या दिवशी त्याच्यामध्ये आपल्या कस्टमायझेशनचे वेगळे टूल्स येणार आहे, वेगळे ब्रँड डील्स कसे मिळवायचे, त्याच्यानंतर ब्रँड प्रमोशन कसे मिळवायचे, ते सर खूप सारे नवीन गोष्टी अजून हे होणार आहे. पेड बॅचेसमध्ये म्हणा, पेड प्रीमियम फीचर्समध्ये येणार आहे अजून बी. ते माझं सजेशन हे कसं नाही फक्त की प्रीमियम व्हर्जन म्हणजे ठीक आहे, आता सध्या तरी आपल्या देशामध्ये अजून ते लागू केलेलं नाही आहे, अजून इंडियामध्ये ते अजून हे केलेलं नाही. पण त्यांचा विचार सुरू आहे की इंडियामध्ये सुद्धा प्रीमियम फीचर्स हे 3 ॲप्सचे ते आपण लॉन्च केले पाहिजे मेटाने ठरवलं तर. बट प्रॉब्लेम हाच आहे की फक्त हे सध्या अजून बाकीच्या देशामध्ये चालू आहे, जे बाकीचे देश इंडिया सोडून त्या देशामध्ये सुरू झाले ऑलरेडी की प्रीमियम फीचर्स आले, पण ते इंडियामध्ये सुरू करायचा विचार करत आहे. इंडियामध्ये सुरू केलं तर मला नाही वाटत खरं म्हटलं प्रॉब्लेम तर होणारच क्रिएट, कारण प्रत्येकाची मंथली इन्कम पाहतात, सबस्क्रिप्शन प्लॅन पाहतात, सगळे जातात. नेटफ्लिक्स म्हणा, ॲमेझॉन प्राईम म्हणा, तिथे ऑलरेडी सबस्क्रिप्शन बेसिस सुरू होते. आता हे जे आपले डेली यूजचे ॲप आहे म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, त्याच्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्राम म्हणा, हे सुद्धा आता सबस्क्रिप्शन बेसवर हे होत आहे, स्टँड होत आहे. बरोबर. त्याच्यामध्ये फक्त एकाची की आता हे बाकीच्या देशामध्येही सध्या अजून आपल्या देशामध्येही झालेलं इम्प्लिमेंट झालेलं नाही की हे प्रीमियम व्हर्जन लॉन्च करायचे काही, बट सध्या ते लवकर लॉन्च होणार आहे. मग सगळ्यांनी मेंटली प्रिपेअर राहिलं बरं आहे आत्ताच. बरोबर. आणि त्यातल्यात मेन गोष्ट अशी की प्रत्येक मध्यमवर्गीय लोकांना ते परवडणार आहे असं तर नाही यार. ₹387 फॉर म्हणजे ₹400 गडबड मंथली असणार आहे इंस्टाग्रामसाठी, फेसबुकसाठी आणि व्हॉट्सअपसाठी ₹290 जातात. आणि त्याच्यामध्ये फ्री व्हर्जनमध्ये आपल्याला खूप सारे ॲड्स बघावं लागणार आहे. आता ह्या ॲड्स पण किती मिनिटाचे असतील काय असतील याची काही आयडिया नाही आहे. जेव्हा ते प्रीमियम फीचर्स आहे ते इंडियामध्ये जेव्हा ते लोक ठरवतील की इंडियामध्ये मेटाने ॲड करायचे तेव्हा ते ॲड केले जाते आणि त्यावेळेस कदाचित प्रो व्हर्जन, प्रीमियम व्हर्जन लोक घेते सुद्धा. ठीक आहे. मला असं वाटत नाही की कोणी घेणार नाही वगैरे, सगळेच मॅक्सिमम लोक घेतील. इंस्टाग्रामचे मेनली लोक घेतील, फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकचंच थोडंफार आहे. ठीक आहे. पण ते मला बी कसं पर्सनली वाटलं नव्हतं की याची कधी प्रीमियम फीचर्स वगैरे लॉन्च होते वगैरे, बट त्यांनी शेवटी मेनली त्यांना पण माहिती आहे आता की जर प्रीमियम फीचर्स लॉन्च नाही केले तर आपली पण बिझनेस वगैरे ग्रो होणार आहे. मग ते पण याचा ग्रो केली. मेनली त्यांची सबस्क्रिप्शन रेव्हेन्यूच हा त्यांचा मेन रेव्हेन्यू. ठीक आहे. सो ठीक आहे, हीच इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये द्यायची होती. धन्यवाद.